अमृता आकाश आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत। आज आपण होमिओपॅथिक उपचारांबद्दल बोलणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर श्रद्धा बायस परदेशी। डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते। नमस्कार। कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच आहोत, त्या अगोदर आपण डॉक्टरांचा परिचय देखील करून घेऊयात। डॉक्टर नमा होमिओपॅथिक मध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे। नमा होमिओपॅथीमध्ये केवळ एक आजार नाही तर अनेक विकारांवर उपचार होत असतात। वंध्यत्व, संधिवात, सोरायसिस, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्पॉन्डिलोसिस अशा अनेक रोगांवर नमा होमिओपॅथिक मधून उपचार केले जातात। कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेशिवाय किंवा वेदनादायक प्रक्रियेशिवाय देखील या आजारांवर दीर्घकाळ उपचार राहतील अशी खरं तर उपचार पद्धती नमा होमिओपॅथिक मध्ये केली जाते। दमा, केसगळती, वयोवृद्धांचे आजार, बालरोगापासून असंख्य व्याधींवर नमा मार्फत उपचार देखील होतात। दादर, अंधेरी, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर आणि नागपूर अशा अनेक ठिकाणी नमा होमिओपॅथिक देखील उपलब्ध आहे। खरं तर आज आपण डॉक्टर श्रद्धा यांच्याकडून संधिवातावर अधिक माहिती घेणार आहोत। सगळ्यात आधी संधिवात म्हणजे काय, काय सांगाल? जसं तुम्ही मला विचारलात की संधिवात ही अशी कंडिशन आहे किंवा असा कॉमन आजार आहे, तर नॉर्मली 100 अगर रुग्ण आम्ही बघत असो तर 100 मधून ऑलमोस्ट 60 to 70% लोकांना हा त्रास होतोय। एका घरामध्ये 1 किंवा 2 व्यक्ती तरी या त्रासामध्ये इन्व्हॉल्व आहेत। तर नॉर्मली संधिवात याचा अर्थ अर्थरायटिस अगर बघायला गेलं तर ऑर्थो ह्याचा अर्थ होतो हाडं, आयटिस म्हणजे इन्फ्लामेशन, म्हणजे एखाद्या हाडांमध्ये होणारी सूज किंवा त्या हाडांमध्ये होणारी एक दुखापत, अशा कंडिशनला आपण अर्थरायटिस म्हणतो। अर्थरायटिस मध्ये बघायला गेलं तर संधिवात, आमवात, गाऊट हे प्रकार पुढे मोडले जातात, की जे आम्हाला कॉमन प्रॅक्टिस मध्ये आम्हाला वारंवार हे पेशंट जास्त बघायला भेटतात। अगदीच। तर संधिवात म्हणजे काय तर तुम्ही सांगितलं, मात्र संधिवात कोणालाही होऊ शकतो असा तुम्ही आत्ताच उल्लेख केला। या संधिवाताचे नेमके प्रकार कोणकोणते आहेत? हो, नक्कीच। संधिवात हा लहान मुलांपासून तर ओल्ड एज म्हणजे वयोवृद्ध जे लोक आहेत त्यांच्यामध्ये प्रत्येक एज ग्रुपमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये बाल रुग्ण आहेत, मिडल एज अफेक्ट करते, ओल्ड एज अफेक्ट करते आहे। तर अगर आपण एज वाईज अगर बघायला गेलं तर लहान मुलांमध्ये जो होणारा जो त्रास आहे त्याला मी ज्युवेनाइल अर्थरायटिस म्हणतात, की त्याच्यामध्ये लहान मुलं अफेक्ट करतात। त्याचबरोबर रुमॅटॉइड अर्थरायटिस ही अशी कंडिशन आहे ज्याला आपण आमवात म्हणतो। हे आमवात जे आहे की लहान मुलांमध्ये सुद्धा बघायला भेटतोय, मिडल एज मध्ये बघायला भेटतोय, म्हणजे ऑलमोस्ट 20 to 40 एज ग्रुपमध्ये जास्त प्रमाणात हा आजार बघायला भेटतोय। आणि त्याचबरोबर जे ओल्ड एज आहेत की 40-45 नंतर जो आजार आम्हाला बघायला भेटतो त्याला आम्ही संधिवात म्हणतो, ज्याला आपण आपल्या लँग्वेजमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात, की ज्या आजारामध्ये हाडांची ठिसूळपणा होणे, हाडांची घनता कमी होणे आणि हाडांमध्ये घर्षण होऊन जो आजार एज रिगार्डिंग आहे त्याला आपण कॉमनली संधिवात असं म्हणतो। अगदीच। संधिवाताचे प्रकार खरं तर तुम्ही सांगतात आहेत, जसा तुम्ही आता उल्लेख केला की कोणत्याही वयातील व्यक्तीला बदलत्या जीवनशैलीमुळे कुठेतरी संधिवात होऊ शकतोय। आपल्या क्लिनिकमध्ये नमा होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी जे रुग्ण येतात त्यांना साधारणतः संधिवाताची नेमकी कोणकोणती लक्षणं जाणवतात? एक कॉमन केसेस कोणकोणत्या असतात? कॉमनली आमच्या प्रॅक्टिसमध्ये किंवा आमच्या क्लिनिकमध्ये येणारा जो रुग्ण वर्ग आहे सगळ्या प्रकारच्या अर्थरायटिस घेऊन येतात। लहान मुलांपासून ओल्ड एज पासून मिडल एज मध्ये येणाऱ्या अर्थरायटिसचे खूप प्रकार आहेत, पण कॉमनली अगर 100 पेशंट आम्ही बघत असेल तर त्याच्यामध्ये 40 to 50% ऑस्टिओआर्थरायटिसचे पेशंट्स आहेत, 40 to 50% आम्हाला रुमॅटॉइड अर्थरायटिसचे पण पेशंट बघायला भेटतात आणि गावठी अर्थरायटिस, ज्याच्यामध्ये की शरीरामध्ये युरिक ऍसिडची प्रमाण वाढल्यामुळं हा आजार खूप रुग्णांना होत आहे। त्याचबरोबर जसं की त्वचावर होणारा जो आजार आहे ज्याला आपण सोरायसिस म्हणतो, खूपदा पेशंट्सला इनिशियली सोरायसिस पासून त्याची सुरुवात होते आणि सोरायसिस खूप दिवसांपासून होऊन त्याचा रूपांतर कुठेतरी नंतर जाऊन हाडांपर्यंत त्याचं रूपांतर होतं आणि सोरायसिस बरोबर अगर पेशंटला हाडं दुखत असतील तर अशा कंडिशनला आम्ही सोरायटिक अर्थरायटिस म्हणतो। जसं की मी तुम्हाला म्हणते की ऑस्टिओआर्थरायटिस त्याला आपण कॉमनली संधिवात म्हणतोय, की 40-45 नंतर प्रत्येक व्यक्तींमध्ये जो कार्टिलेज आहे किंवा हाडांमधली जी गादी आहे ती झिजत जाणार। जसं आपलं कॉमनली मी तुम्हाला उदाहरण देते की आपली गाडी आहे, गाडीचे जेवढा जास्त दिवस आपण यूज करू तसे त्याचे टायर कसे घासले जातात, सेम आपल्या हाडांमध्ये आतल्या साईडला एक कार्टिलेज आहे ज्याला आपण गादी म्हणतोय। त्याचं घर्षण जेवढ्या प्रमाणात वाढणार हळूहळू त्या पेशंटला 50-60 नंतर वेदना स्टार्ट व्हायला लागतात। पेशंट नॉर्मली मला म्हणतात की मॅडम
चालता फिरताना आम्हाला पायांमधून कटकट असा आवाज यायला लागतोय. खूप वेळ एका जागी बसलं तर अचानक उठता येत नाहीये किंवा मांडी घालता येत नाहीये. आधी उठता बसता एवढा प्रॉब्लेम होत नव्हता, पण आता हल्ली हळूहळू आम्हाला या त्रास जाणवायला लागलाय. किंवा खूपदा पेशंट म्हणतात की मॅडम दिवसभर ठीक असतो, रात्री खूप जास्त त्रास होतोय आणि सकाळी सकाळी आम्हाला खूप त्रास होतो आणि अंघोळ झाल्यानंतर आम्हाला थोडं बरं वाटतंय. याचा अर्थ काय की त्याची सुरुवात तुमच्या शरीरामध्ये होतीये आणि आपण इथे निग्लेक्शन केलं, इथे लक्ष नाही दिलं तर डेफिनेटली तुम्हाला हा आजार वाढत जाणार. कारण की नॉर्मली जो रुग्णवर्ग आहे तर अशा कंडिशन मध्ये काय करतायत की टेम्पररी पेन किलर खाल्ली जाते आणि या पेन किलर मधून काय होतं की तुम्हाला 10-15 दिवसांपर्यंत किंवा महिनाभरापर्यंत तुमच्या वेदना कंट्रोल होतात. पण जसं तुम्ही गोळ्या अगर अवॉइड करायला लागलात किंवा गोळ्या तुम्ही सोडल्यात तर डेफिनेटली परत तुम्हाला तो त्रास वारंवार होत जाणार. मग आपण किती दिवस ते पेन किलर्स वगैरे पण जास्त दिवस घेणं चांगलं नाही, कारण की त्या सगळ्या गोष्टींचे दुष्परिणाम आपल्या इतर ऑर्गनवर पडू शकतात. त्याच्यामुळे अगर आपल्याकडे आपल्याला हे लक्षणं दिसत असतील, आपल्याला चालता उठताना त्रास होतोय, पायऱ्या चढताना उतरताना त्रास होतोय, हाडांमध्ये आवाज येत असतील, हाडांची रचना अगर बदलत असेल, तुम्हाला काही पेशंट्स म्हणतात की मॅडम शरीरामध्ये आम्हाला हाडीताप जाणवतोय, कणकणी जाणवतीये, ह्याचा अर्थ काय आहे की त्या कंडिशनमध्ये त्या रुग्णाने वेळीच ब्लड टेस्ट करायला पाहिजे. ब्लड टेस्टमध्ये कशाची मात्रा वाढली आहे का, ESR वाढले आहे का, आमवाताच्या काही तपासण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत का, जसं की आमवातामध्ये आम्ही नॉर्मली RA फॅक्टर बघितला जातो, CRP बघतात, अँटी-CCP या काही मूळ तपासणी आपण करून घेतो. ज्या रुग्णांमध्ये अँटी-CCP, RA फॅक्टर, ESR, CRP हे वाढून येतात त्याचा अर्थ काय की अशा रुग्णांमध्ये ब्लडमध्ये कुठेतरी इन्फेक्शन चालू झालेलं आहे आणि ब्लडमध्ये इन्फेक्शन चालू झाल्यामुळं काय होतं की हळूहळू त्याचा रिॲक्शन त्यांच्या बोन्सवर व्हायला लागते आणि त्यानंतर त्यांची बोनची जी आकार आहेत ते वाकडे व्हायला लागतात, रचना बदलली जाते आणि एकदा हाडांची रचना बदलली गेली तर पेशंट्सला खूप जास्त प्रमाणात वेदना होण्याच्या पॉसिबिलिटीज असतात. संधिवाताची लक्षणं नेमकी कोणकोणती असतात हे आपण जाणून घेतो आणि त्यावर उपचार देखील होऊ शकतात. आपल्याला कार्यक्रमात एका प्रेक्षकाचा फोन देखील आलेला आहे, आपण त्यांचाही प्रश्न जाणून घेऊयात. विचारा आपला प्रश्न. हॅलो. हा, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, वर्षा पाटील बोलतीये. माझं वय सध्या 33 वर्ष आहे आणि जवळपास 5 ते 6 वर्षांपासून मला माझ्या दोन्ही हातांच्या बोटांमध्ये आणि पायांच्या बोटांमध्ये भयंकर वेदना सुरू झालेल्या. तर त्यासाठी मी बऱ्याच औषधी वगैरे घेतलं, ॲलोपॅथी मेडिसिन, आयुर्वेदिक मेडिसिन, पण पाहिजे त्या प्रमाणात मला अजूनही बरं वाटत नाहीये आणि दिवसेंदिवस माझ्या वेदना आहेत ना ह्या वाढत जात आहेत. काही रक्ताच्या तपासण्या केल्यात का तुम्ही? हो, मी रक्ताची तपासणी केलेली आहे मॅडम. तर RA फॅक्टर नावाची जी तपासणी आहे माझी ती पॉझिटिव्ह आलेली आहे. बरं, तर हां, ठीक आहे. नॉर्मली जो तुम्हाला त्रास होतोय, जसं आता आपण या टॉपिक बद्दल बोलत होतो की रुमॅटॉइड अर्थरायटिस पॉझिटिव्ह येणं याचा अर्थ कुठेतरी हा जो आजार आहे तर हा स्ट्रेस रिगार्डिंग स्टार्ट होतो. कारण की हा आजार आधी एवढ्या प्रमाणात बघायला भेटत नव्हता, पण मागच्या काही 10-15 वर्षांमध्ये रुमॅटॉइड अर्थरायटिसचं प्रमाण प्रचंड लेवलला वाढत आहे. कारण की याची सुरुवात जी आहे, हा आजार ॲटो इम्युन डिसीज आहे. ॲटो इम्युन डिसीज या आजाराचा अर्थ काय? ॲटो ह्याचा अर्थ की सेल्फ मेड, इम्युन ह्याचा अर्थ की रोगनिरोधक शक्ती, डिसीज ह्याचा अर्थ आजार. हा असा आजार आहे की ज्याच्यामध्ये तुमची जी प्रतिकार शक्ती आहे ती कोलॅप्स होते कुठेतरी. तुमच्या ज्या शरीरातले जे डिफेन्स, जे चांगले सेल्स आहेत त्या दुसऱ्या चांगल्या सेल्सला डिस्ट्रॉय करतात, त्याच्यामधून तो आजार निर्माण होतो. हा आजार स्टार्ट झाला तर तुमच्या प्रत्येक ऑर्गनवर त्याचा साईड इफेक्ट करत जातात. सुरुवातीला ब्लडमध्ये, जसं मी तुम्हाला म्हणले की ब्लडमध्ये ज्या तपासण्या आहेत की आपण RA फॅक्टर करतो, अँटी-CCP, CRP या तपासण्या पॉझिटिव्ह येतात पेशंटच्या आणि पेशंटला सुरुवातीला की एखादा बोन पेन होतं की एकच आमचा बोट पेन होतोय कारण की एकच फिंगर दुखतोय किंवा पायाचे फक्त एक बोट दुखत होतं मॅडम, हळूहळू तो माझे कोपरे दुखायला लागले, खांदा दुखायला लागला, पाठ दुखायला लागले. म्हणजे या आजाराची सुरुवात एका छोट्या जॉईंट पासून होत होत अनेक जॉईंट या आजारामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. एकदा या जॉईंटमध्ये इन्व्हॉल्वमेंट झाली तर अशा आजारामध्ये तुमच्या हाडांची विकृती म्हणजे हाडांची रचना बदलली जाते. अशा पेशंटला वारंवार ताप येणं किंवा रुमॅटॉइड अर्थरायटिस असेल तर इतर दुसराही आजार लवकर होण्याच्या पॉसिबिलिटीज असतात. कारण की या पेशंटची इम्युनिटी लेवल खूप वीकर असते आणि या कंडिशन्समध्ये पेशंट्सला किडनीचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात, लिव्हरचा प्रॉब्लेम होऊ शकतो. अशा रुमॅटॉइड अर्थरायटिसच्या पेशंट्समध्ये कालांतराने आईज मधला ड्रायनेस वाढायला लागतो,
पेशंट सायकोलॉजिक लेवलली खूप डिस्टर्ब असतो, कारण की त्यांच्या हाडांची रचना बदलली गेल्यामुळे ते कुठे सोशली गेल्यानंतर कुठेतरी लोक काय म्हणतील ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि ते लोक सोशली जाणं बंद करतात. याच्यातून लोकांमध्ये एक डिप्रेशन जाणवायला लागतो, कारण की हे जे आजार वाढत आहेत कुठे ना कुठे आपली लाईफस्टाईल खूप इम्पॉर्टंट आहे. लाईफस्टाईल व्यवस्थित न झाल्यामुळं किंवा जो मानसिक टेन्शन आपल्याला वाढत आहे, आता करोनानंतर लोकांचे जॉब्स गेलेले आहेत, कॉर्पोरेट सेक्टर असू दे, IT सेक्टर असू दे, अशा लोकांमध्ये टार्गेट्स दिलेले असतात. त्या टार्गेटच्या प्रेशर्समुळे कुठेतरी प्रेशर ज्या रुग्णांमध्ये कुठे दडपण आहे, लोक एक्सप्रेस करू शकत नाहीत त्यांच्या फिलिंग, आणि या ज्या गोष्टी आहेत, या जो स्ट्रेस निर्माण होतो या सगळ्या गोष्टींमधून, या स्ट्रेसमुळे खूप सारे आजार आपल्याला होण्याच्या पॉसिबिलिटीज आहेत. एकदा या आजारांची सुरुवात झाली आणि वेळीच अगर आपण ट्रीटमेंट नाही घेतली तर या आजारांचे पुढे जाऊन खूप दुष्परिणाम होऊ शकतात. आणि आपण या आजारांमध्ये नॉर्मली मॉडर्न मेडिसिन्समध्ये कसं की या आजारांना फक्त मेडिसिन्समध्ये पेन किलर्स दिले जातात, पण पेन किलर्स एक पर्टिक्युलर टाइम नंतर तुम्ही घेतलं तर त्याचे दुष्परिणाम होतात. पण आपण नमा होमिओपॅथीमध्ये जे मेडिसिन्स दिले जातात, जसं की आपण रूट कॉज ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणतोय, की हा आजाराचं मूळ काय आहे, की इम्युनिटी कुठेतरी कोलॅप्स होते. होमिओपॅथीमध्ये ज्यावेळेस आपण या रुग्णांना ट्रीटमेंट देतात तर मेंटल आणि फिजिकल जनरल्स म्हणजे हा आजार त्यांना का चालू झालेला आहे. अगर 100 रुग्ण आहेत, 100 रुग्णांमध्ये 100 लोक एका कंपनीमध्ये काम करतात आणि त्या लोकांना सेम टार्गेट आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याच्यामधून फक्त 20% लोकांना अगर हा आजार होत असेल तर या 20% लोकांमध्ये हे आजार होण्याची काय कारणं आहेत. त्यांच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये हा आजार आहे का, किंवा त्यांच्या सध्या काही 1-2 वर्षांमध्ये काही त्यांच्या आयुष्यामध्ये मेंटल लेवलला काही मोठा बदल घडलाय का, किंवा कारणं काय आहेत. प्रत्येक आजार येण्यामागे काही ना काही ठोस कारण पाहिजे, तर तो कारण आपल्याला शोधणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण त्या कारणाला औषध देऊ तर तुमचा आजार डेफिनेटली त्याच्यानंतर कमी होईल. आणि होमिओपॅथीमध्ये तुम्ही वेळीच औषध घेतलात या आजारांमधून तर तुम्ही या आजारातून पूर्णपणे बाहेर येऊ शकतात. तर संधिवाताची नेमकी कोणकोणती लक्षणं असतात आणि होमिओपॅथीच्या माध्यमातून देखील संधिवात बरा होऊ शकतो याविषयी आपण अधिक माहिती घेत आहोत. माझ्या मनात आणखीनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तर आपण डॉक्टरांकडून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण संधिवात आणि त्यावरील उपचार पद्धती याविषयी अधिक माहिती घेत आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर श्रद्धा बायस परदेशी. डॉक्टर, पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं स्वागत करते. खरं तर संधिवातावर होमिओपॅथीच्या माध्यमातून देखील उपचार होऊ शकतात याविषयी तुम्ही माहिती देतात आणि कार्यक्रमात आपल्याला एका प्रेक्षकाचा देखील पुन्हा एकदा फोन आलेला आहे. पाहूयात त्यांचा प्रश्न. नमस्कार डॉक्टर, माझं नाव जयेश आहे, मी सोलापूरवरून बोलतोय. माझ्या आईचं वय आता 55 वर्ष आहे आणि गेली तर 3-4 वर्ष गुडघेदुखीचा त्रास होतोय. आम्ही बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं तर डॉक्टरांनी संधिवात मध्ये निदान केलं की माझ्या आईला संधिवात आहे आणि त्यावर त्यांनी ऑपरेशनचा आम्हाला सल्ला दिलेला आहे. तर नमा होमिओपॅथीमध्ये ऑपरेशन न करता माझ्या आईचा संधिवात बरा करण्यासाठी काही उपाय किंवा काही उपचार आहेत का? डेफिनेटली उपचार आहेत. आणि हा जो आजार आहे, जसं आपण आता बोलत होतो या टॉपिकमध्ये, की संधिवातावर खूप सारे लोक ट्रीटमेंट का घेत नाहीत, कारण की डॉक्टरांनी त्यांना कुठेतरी शस्त्रक्रिया सांगितलेली असते. आता शस्त्रक्रियांना खूप सारे लोक खूप घाबरतात की शस्त्रक्रियानंतर काय होईल, त्याच्यामुळे लोक ट्रीटमेंटच घेत नाहीत, कारण की गेलं की ते लोक आम्हाला शस्त्रक्रिया सांगतील. तर अशामुळे काय होतं की कुठलीही ट्रीटमेंट घेतली जात नाही आणि अशामध्ये की आजार वाढला जातो. तर नमा वैद्यशालामध्ये आपण इथं जी नमा होमिओपॅथीमध्ये जी आपण इथं ट्रीटमेंट दिली जाते, तर इथे तुमचा जो आजार आहे, तुमचा जो संधिवात आहे, त्याचं आपल्याला एक तर निदान लावावं लागेल की कुठल्या ग्रेडमध्ये आहे, कुठल्या स्टेजमध्ये आहे, किती प्रमाणात त्याची झीज झालेली आहे सांध्यांमध्ये, किंवा त्याचबरोबर तुम्हाला इतर काही आजार आहेत का, तुम्हाला डायबिटीज आहे का, किंवा थायरॉइड आहे का, हार्ट प्रॉब्लेम्स आहेत का, हे सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार आपल्याला जे मेडिकेशन्स आपण देऊ, तर तुमचा जो संधिवाताचा नंतर ज्या पेशंटला जो त्रास होतोय, जो चालताना त्रास होतोय किंवा इतर काही लक्षणं जे दिसली जातात पेशंट्समध्ये, तर तो त्रास सुद्धा मेडिसिन्सनी कमी होतो. पण एवढंच आहे की रुग्णांनी वेळीच ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही वेळीच ट्रीटमेंट घेतलात तर तुमचा जो आजार आहे याच्यातून आपण तुम्हाला डेफिनेटली कमी करू शकतो तुमचा जो आजार आहे. त्यातच तुम्ही जी माहिती दिली, संधिवातावर देखील मात करता येऊ शकते, मात्र निदान वेळीच होणं तितकंच महत्वाचं आहे. आणि आपण नमा होमिओपॅथिकच्या उपचारांबद्दल बोलतोय, तर संधिवातावर नमा होमिओपॅथीमध्ये नेमके कोणते उपचार आहेत, कशा पद्धतीनं ट्रीटमेंट केली जाते?
नम्मा होमिओपॅथीमध्ये जी आपण ट्रीटमेंट दिली जाते, तर एकतर तुमचा संधिवात आपल्याला डायग्नोज करणं गरजेचं आहे की कुठल्या प्रकारचा संधिवात आहे. संधिवातामध्ये 100 टाईपचे आजार आहेत, जसं आर्थरायटिसमध्ये आपण बघतोय. त्याच्यामध्ये ऑस्टिओआर्थरायटिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस ज्याला आपण आमवात म्हणतोय, गावठी आर्थरायटिस ज्याला आपण युरिक ऍसिड लेवलची शरीरामध्ये मात्रा वाढून तो आजार चालू होतोय, त्याला सोरॅटिक आर्थरायटिस आहे. त्याचबरोबर मानेचे जे हाडं आहेत त्याच्यामध्ये घर्षण होऊन सर्वायकल स्पॉन्डिलायसिसचा आजार आपल्याला बघायला भेटतोय. पाठीचा कणा, पाठीच्या ज्या गाद्या आहेत तिथे घर्षण झाल्यानंतर जो आजार होतोय त्याला आपण लंबार स्पॉन्डिलायसिस म्हणतात. तर याचा अर्थ की पहिलं तुमचा आजार कुठला आहे आपल्याला ते बघणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आजारांना त्या मेडिसिन्स बरोबर तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटीज, जसं तुमचा योगा, तुमचं वॉकिंग, तुमचं संतुलित आहार, जसं की आजकालचं जे लाईफस्टाईल आहे ते खूप फास्ट फॉरवर्ड आहे, त्याच्यामुळे लोक फास्ट फूडवर जास्त फोकस केला जातात. आणि या फास्ट फूड म्हणजे हा जो आहार आपण घेतला जातो, तर हा कुठे ना कुठे तुमचं शरीर इंटरनल लेवलनी पेशंट्सला कोलॅप्स करत जातोय. संतुलित आहार न घेतल्यामुळे काय आहे की पेशंट्सला वेट गेन होत आहेत. वेट गेन झाल्यानंतर ओबेसिटी हा ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये एक वन ऑफ द कॉज आहे. खूप जास्त ओव्हरवेट झालं तर डेफिनेटली तुमच्या गुडघ्यांवर तुमच्या वजनाचं प्रेशर वाढेल आणि कुठेतरी तुमच्या गाद्या लवकर डॅमेज होण्याच्या पॉसिबिलिटी आहेत. तर आपल्याला औषधांबरोबर तुमचं संतुलित आहार मेंटेन करणं गरजेचं आहे, तुमच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीज मेंटेन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काही लोकांना काही वाईट सवयी असतात, स्मोकिंग, ड्रिंकिंग. या वाईट सवयींचं अगर असतील पेशंट्समध्ये तर तुम्हाला हा आजार लवकरात लवकर होण्याच्या पॉसिबिलिटी आहेत. आणि नम्मा होमिओपॅथीमध्ये जी आपण ट्रीटमेंट दिली जाते, तर तुमचा आर्थरायटिस किंवा तुमचा आजार कुठल्या प्रकारचा आहे त्याचं निदान करून तुम्हाला हा आजार चालू का झाला आहे, त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, तुमची फॅमिली हिस्ट्री बघितली जाते, तुमची एक लॉंग हिस्ट्री घेतली जाते. जसं की होमिओपॅथीमध्ये जी ट्रीटमेंट आपण देतो त्याच्यामध्ये फिजिकल आणि मेंटल, म्हणजे तुमचा शारीरिक तर आम्ही एक्झामिन करून शारीरिक गोष्टी तर लक्ष देणार, पण त्याचबरोबर मेंटल, कारण की आता ज्या कंडिशनमध्ये लोकांना स्ट्रेसमुळे खूप सारे आजार येतात. तर आपल्याला शारीरिकसाठी जसं आपण जिम करतोय, योगा करतोय, तसं मेंटल हेल्थ हेल्दी ठेवण्यासाठी आपल्याला मेडिकेशन घेणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस शरीर तुमचं चांगलं राहील, त्याचबरोबर तुमचं मनही फ्रेश राहील, तर तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही. आणि आजार असेल तरी तो डेफिनेटली हळूहळू करत तो कम्प्लिटली कमी होऊ शकतो. पण आपल्याला वेळीच व्यवस्थित ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. खरं तर संधिवातावर देखील उपचार पद्धती आहे आणि होमिओपॅथीच्या माध्यमातून देखील संधिवातावरती आपण मात करू शकतो, याबद्दल तुम्ही माहिती देतातच आहे. संधिवातामध्ये खरं तर गाऊट हा आजार देखील होतो, तर नेमकं याविषयी काय सांगाल? हो, नक्कीच. आता हा गाऊट, जसं आता आपण म्हणत होतो की ब्लड टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ब्लड टेस्ट केल्यानंतर एक्झॅक्टली तुम्हाला आजार कुठला आहे किंवा कुठल्या प्रकारचा तुम्हाला आर्थरायटिस आहे हे आपल्याला बघायला भेटतं. जसं की आपण रुमॅटॉइड आर्थरायटिसला जसं RA फॅक्टर सांगितलं, तसं गाऊट या आजारामध्ये युरिक ऍसिडचं जो प्रमाण आहे तो वाढला जातोय. युरिक ऍसिडचं प्रमाण, युरिक ऍसिड काय की आपल्या किडनीमधून एक असं क्षार आहे की जे की लघवी मार्फत ते बाहेर पडायला पाहिजे. अगर हे असं नाही झालं तर काय होतं की त्याचं शरीरामध्ये कुठे ना कुठे त्याचं डिपॉझिशन होतं आणि त्या डिपॉझिशनमध्ये पेशंट्सला प्रचंड वेदना होतात. त्याची सुरुवात नॉर्मली आपल्या पायांपासून होते, पायांचा एखादा जॉईंट इन्व्हॉल्व होतो आणि या आजारामध्ये सुद्धा पायांची रचना किंवा बोटांची रचना बदलली जाते. इथे अगर वेळीच आपण लक्ष नाही दिलं तर डेफिनेटली कुठेतरी किडनी आपल्याला इन फ्युचर जाऊन किडनीला पण अफेक्शन होण्याच्या पॉसिबिलिटीज आहेत. किंवा हा एक खूप मेजर आहे, कारण की हा आजार पुरुषांना पण तेवढ्याच प्रमाणात बघायला भेटतोय, त्याचबरोबर स्त्रियांना सुद्धा बघायला भेटतोय. जे लोक जास्त फास्ट फूड खात आहेत किंवा जे लोक खूप अल्कोहोलिक आहेत, अशा पेशंट्समध्ये जास्त प्रमाणामध्ये आम्हाला गाऊटचे रुग्ण जास्त प्रमाणात बघायला भेटतात. पण हा आजार व्यवस्थित तुम्ही ट्रीटमेंट घेतला तर या आजारातून तुम्ही कम्प्लिटली बाहेर पडू शकतात. अगदीच. त्यामुळे संधिवाता संदर्भात तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल, संधिवाताचा त्रास तुम्हाला होत असेल, तर त्यावर देखील होमिओपॅथीच्या माध्यमातून उपचार पद्धती घेतल्यानंतर आपण संधिवातावर नक्कीच मात करू शकतो. खरं तर कार्यक्रमाच्या आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. अनेक प्रेक्षक खरं तर आपल्याला पाहतात आहेत. संधिवाताविषयी जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? मला प्रेक्षकांना किंवा जो रुग्ण वर्ग जो आज जो आपण टॉपिक डिस्कस केलेला आहे याच्यामधून कुठलाही त्यांना त्रास होत असेल तर या आजारांना निग्लेक्ट करू नकात. या आजारांना तुम्ही वेळीच ट्रीटमेंट घेतलात तर या आजार किंवा हे जे आजार आहे त्याला विदाऊट शस्त्रक्रिया किंवा विदाऊट कुठलेही कॉम्प्लिकेशन न करता हा आजार कमी होऊ शकतो. व्यवस्थित मेडिसिन्स बरोबर तुम्हाला तुमच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीज करायच्या, तुम्हाला एक संतुलित आहार मेंटेन करायचा, एक चांगली जीवनशैली अगर आपण व्यवस्थित मेंटेन केली, तुमचा संतुलित आहार, तुमची
तुमची वॉकिंग, तुमचं प्रॉपर मेडिकेशन्स, तर तुम्ही या आजारातून कम्प्लिटली बाहेर पडू शकाल आणि इतरही कुठलाही आजार होण्याच्या पॉसिबिलिटीज तुम्हाला खूप कमी प्रमाणात होणार. त्याच्यामुळे वेळीच तुम्ही ट्रीटमेंट घ्या आणि या आजारातून तुम्ही मुक्तता पहा. अगदीच. त्यामुळे वेळीच जर आपण ट्रीटमेंट घेतली आणि नमा होमिओपॅथिकच्या माध्यमातून जर आपण ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच आपण संधिवातावर मात करू शकतो. खरं तर ही महत्वाची माहिती आज आपल्याला डॉक्टर श्रद्धा यांनी दिली आहे. डॉक्टर श्रद्धा, खूप खूप धन्यवाद. अतिशय महत्वाचा विषय ज्यावर तुम्ही आज आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर आरोग्यम धन संपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.